इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8-8, 10-10 दिवस लागतात बहुमत असताना सुद्धा. इतकं बहुमत आहे. मग भाजपकडे आहे, त्यांच्या मित्र पक्षांकडे आहे, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात. पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. राज्याचा मुख्यमंत्री आहे. जरी आम्हाला विधानसभेचे निकाल हे आम्हाला मान्य नसले किंवा निकालात गडबड आहे, घोटाळे आहेत, हे आम्ही वारंवार दाखवून देतोय, तरीही लोकशाहीमध्ये आकडा महत्वाचा असतो. तो कसाही आणलेला असो. खरं म्हणजे पुण्यामध्ये आपण पाहिलं असेल, बाबा आढाव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, वय वर्ष 95. बाबा आढाव हे या निकालाविरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या 3 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे. 95 वर्षाचे बाबा आढाव जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा, आणि गांधीवादी नेते, सामाजिक कार्यकर्ते, कष्टकरी, वंचित, शोषित, रिक्षावाले, हमाल यांच्यासाठी त्याने आपलं अख्खं आयुष्य वेचलं. लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी त्यांना 95व्या वर्षी देशातल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी EVMच्या घोटाळ्याविरुद्ध आत्मक्लेश करावा लागतो. त्याच्यातच या निकालाचं रहस्य दडलेलं आहे. आणि महाराष्ट्रात हळूहळू हा समाज, सगळा समाज हा बाबा आढाव यांच्या मागे उभा राहील असं मला चित्र दिसत आहे. बैठकीमधला प्रश्न असा आहे की कालच्या बैठकीत स्पष्ट संकेत येत आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचा चेहरा मोदी आणि अमित शहा निश्चित करणार. महाराष्ट्र जनतेने काय केलं? नाही, प्रश्न आम्ही वारंवार तोच तर सांगतोय की महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं, महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं, महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक, मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं, महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे, नेत्याकडे कोणती खाती असावी, महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा, हे सगळं दिल्लीतून मोदी शहा ठरवतायत. आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्या पुढे माना झुकवून उभा आहे, जी हुजूर करताय. आणि आमची तीच भूमिका आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरत नसेल, ठरवला जात नसेल, आणि कोणाचे तरी इंटरेस्ट आहेत एखाद्या राज्याचे, म्हणून त्यानुसार राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा सरकार ठरवलं जात असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमानाच्या गोष्टी या सरकारनं करू नये. एकनाथ शिंदे यांनी 12 मंत्रिपदांची मागणी केली आहे, ज्यामध्ये गृहमंत्री पदाचाही समावेश आहे, पण भाजप द्यायला तयार नाही असं समजतं. बघा, असं आहे की ते 3 पक्ष एकत्र आहेत. त्यांच्या पक्षालाही 50पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. अजित पवारांना 40पेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला 132पेक्षा जास्त जागा आल्या आहेत. त्याच्यामुळे पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सगळ्यांनाच गृह खातं. आता एकनाथ शिंदे जे आहेत हे संरक्षण मंत्री पण मागू शकतात, काही मागू शकतो. माणसं चर्चेमध्ये काही मागू शकतात ना. राष्ट्रपतीपद मागू शकतात, आम्हाला राष्ट्रपतीपद पाहिजे, आम्हाला उपराष्ट्रपतीपद पाहिजे. यांचं काय तुम्ही फार मनावर घेऊ नका. शेवटी दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागेल. मग अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे स्वाभिमानी, त्यांचा स्वाभिमान जो आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे, तो राहिलेला नाही. हे शरणागत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवं आहे ते मागतील. नाही मिळालं तरी सरकारमध्ये पडून राहतील. त्यांना 2 ऑफर आहेत, केंद्रातलं मंत्रीपद आणि राज्यातलं उपमुख्यमंत्रीपद. त्यांना जे हवं आहे ते त्यांना कधीच मिळणार नाही. आता भारतीय जनता पक्षाचं जे काम होतं त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते संपलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्र कमजोर केला. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष तोडण्यास यांच्याकडून मदत घेतली, त्यांचा वापर केला. आता त्यांचं कार्य संपलेलं आहे. भविष्यामध्ये ह्या दोघांचे पक्ष फोडले आणि भारतीय जनता पक्षाने आपलं बहुमत स्थापन केलं तरी कोणाला आश्चर्य वाटणार नाही. सर, नाना पटोले म्हणतात की सायंकाळच्या वेळेस जसे साधारणतः 5 पर्यंत 58.22%. बघा, याच्यावरती आम्ही वारंवार बोललेलो आहोत. हा विषय नवीन नाही. हा विषय वारंवार आम्ही बोललेलो आहोत, चर्चा केलेली आहे, निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणलेलं आहे. म्हणून तर मी तर म्हणतो ना, बाबा आढाव
बाबा आढाव यांच्यासारखा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता, या वयामध्ये वयाच्या 100कडे झुकलेला हा गांधीवादी नेता कार्यकर्ता या सगळ्या EVMच्या घोटाळ्यावर लोकशाही वाचवण्यासाठी आज आत्मक्लेश आंदोलन करतोय रस्त्यावरती येऊन. महाराष्ट्राच्या जनतेनं याची जाणीव ठेवली पाहिजे. भले अण्णा आजारी झोपले असतील, भले अण्णा आजारी झोपले असतील किंवा अन्य सगळे लोक एरवी क्रांतीच्या मशाली पेटवतात त्या झोपले असतील, पण लोकशाहीची मशाल विझू नये म्हणून बाबा आढाव यांच्यासारखा नेता रस्त्यावर उतरला. आम्ही त्यांची जाणीव ठेवतो. भाजपचा वरिष्ठ नेताच हा मुख्यमंत्री व्हावा असा सल्ला संघाने पंतप्रधान मोदींना दिला. मला त्याच्याविषयी माहीत नाही, ज्या गोष्टी माझ्याकडे माहीत नाही. हे सगळे अंतर्गत सल्ले असतात. आता अंतर्गत सल्ल्यावर आपण कसं काय बोलणार? खांदेपालट होते, मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होणार आहेत राज्यात. बघा, शेवटी सत्ता आहे, सत्ता कोणी सोडत नाही. आणि मग इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही मुख्यमंत्री पदावरून खाली घसरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं, जसं देवेंद्रजींनी स्वीकारलं होतं. राजकारणामध्ये सत्तेसाठी कोण कोणत्याही स्तरावरती खाली घसरू शकतो. या सगळ्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री होणार आहेत. अजित पवार एक कायम डेप्युटी CMच आहे, कायम. ते भावी वगैरे किंवा माजी वगैरे नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री. आणि कौतुकास्पद आहे आज त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य आम्ही पाहतो आहोत गेले काही दिवस. मिश्किल हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर, गॉगल बिगल लावून असे कोटबीट घालून दिल्लीत फिरताना मी पाहिलं. आम्हाला कारण हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळलं होतं. पण त्यांनी EVMची पूजा केली पाहिजे. सगळ्यांनी रोज आपल्या देवाऱ्यामध्ये EVM ठेवलं पाहिजे आणि पूजा केली पाहिजे. EVMची पूजा केली पाहिजे, EVMची मंदिरं बांधली पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. या सगळ्यांनी एका बाजूला EVM, एका बाजूला मोदी शहा अशी मंदिरं यांना बांधण्याची गरज आहे. म्हणजे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहील. पण परत सांगतो, EVMचा घोटाळा यापेक्षा भयंकर लवकरच उघड होईल. बाबा आढावांचं आंदोलन ही एक सुरुवात आहे. स्मिता सिंहचा तुम्ही उल्लेख केला. काल एक फोटो सोशल मीडियावर आला, ज्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य होतं, दादांचे देखील होते. बघा, उगवता सूर्य आणि मावळता सूर्य थोडा तरी फरक असतोच. उगवता सूर्याचं तेज जे आहे ते तुम्हाला एका बाजूला दिसतंय, दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे, झुकताना वागताना दिसतोय, ढगाळ जाताना दिसतोय. राजकारण आहे, राजकारणामध्ये काय होईल सांगता येत नाही. चंचल असतं राजकारण फार. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.